नाही, मला वाटतं महाराष्ट्रात मोटर वाहन कायदा आहे आणि या मोटर वाहन कायद्यानुसार तुम्हाला प्रत्येक रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, त्याला रिक्षाचं परमिट असेल किंवा रिक्षा टॅक्सीचा बॅच असेल, याच्यासाठी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हा काय काल आजचा आणि उद्याचा निर्णय नाही आहे. वर्षानुवर्ष हा 1988च्या अगोदरपासूनचा मोटर वाहन कायदा आहे. तेव्हापासूनचा हा नियम आहे. प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठीच की त्यांनी आता हे ठोसपणे राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि याला मला दिसतं की परप्रांतीयातले रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांचा विरोध नाही आहे. भैयांचा ठेका घेतलेला ठेकेदार, मग ते संजय निरुपम असेल नाहीतर इतर कोणी असेल, हेच फक्त विरोध करताना दिसतं आहे. अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकसुद्धा आमच्याकडे येत आहेत आणि मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि या माझ्या रिक्षात बसा अशा स्टिकर त्यांनी स्वतःच्या रिक्षावरती लावून घेतलेले आहेत. त्यामुळे मला हे सांगणं आहे प्रत्येक रिक्षा चालक, टॅक्सी चालकाला की आपण भाषावर प्रांतरचना झालेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचा मान ठेवणं आणि तुम्ही जर इथे नोकरी धंद्याला येत आहे, तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन येत आहे, तुमची मुलं बाळं इथे आहेत, एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्र तुम्हाला देत आहे, तर त्याची मातृभाषा मराठी शिकायला, वाचायला आणि बोलायला मला वाटतं कुणालाही अडचण नसावी, एवढाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या आमच्या माध्यमातून आम्ही करतो. मला कळत नाही, शशांकराव ज्यांच्या वडिलांना इथे मोठी युनियनचे ते मोठे युनियन नेते होते, जॉर्ज फर्नांडिसांपासून ते शरद रावणपर्यंत एक मोठी परंपरा कामगार नेते जे, अशावेळी शशांकरावांनी या गोष्टीला विरोध करणं म्हणजे खूपच मोठा विपर्यास दिसतोय. सदावर्ते नावाचं एक बेडूक आहेच इथे बोलायला, तर मला वाटतं हे मराठी भैये जे आहेत थोडक्यात यांनीसुद्धा विरोध करणं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं जातं याचा शोध मला वाटतं आता मराठी माणसाने घ्यायला पाहिजे. ही लढाई आहे मराठीच्या बद्दलची आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी होणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेचे एक मंत्री अशा प्रकारचे आदेश करतात आणि शिवसेनेमधलेच संजय निरुपम सारखे नेते पुढे येऊन अशा प्रकारचा विरोध करताना दिसतात. मला वाटतं आता एकनाथ शिंदे साहेबांनी याचा योग्य तो विचार केला पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा हे संजय निरुपम आणि अबू आझमीसारखी जी मंडळी आहेत यांनाच महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे, तरच अशा पद्धतीने बोलण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये संजय निरुपमसारखे फडतूस माणसं करू शकणार नाही. शेवटी एक आहे की इतर राज्य म्हणजे ते तामिळनाडू असो, कर्नाटक असो, आपली भाषा टिकावी, आपली संस्कृती टिकावी म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र येतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी करतात. महाराष्ट्राचं काय हे दुर्दैव आहे की केवळ सत्तेच्या लोभापायी म्हणजे भाषेच्या रचनेलाही, भाषेच्या सक्ती कसली हो भारतीय महाराष्ट्राची भाषा महाराठी आहे आणि अशा वेळेला या अशा प्रकारचं हे दुजाभाव किंवा वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न सत्तेच्या लोकांपायी हा करंटपणा म्हणावा. महाराष्ट्रात महाराजांपासूनचा इतिहास आपल्याला आहे, फितुरांची मोठी परंपरा आपल्याला आहे, त्यामुळे हे मराठी भाषेचे फितूर आपल्या आजूबाजूला वावरताना अनेकदा दिसतात. मराठी माणसा तुझ्यासाठी योग्य ती वेळ आहे असे आपले फितूर हे आता ठेचून काढले पाहिजे आणि मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्व पक्षातल्या सर्व लोकांनी एकत्र येण्याची ही योग्य वेळ आहे. काय आलं तर आपल्या जवळची जी शाखा आहे त्यांच्याशी तुम्हाला बोलून आपली पोरं लगेच जागेवरती येतील. काय बोलू शुभेच्छा तुम्हाला. काय अडचण आली तर सगळीकडे संपर्क. तुझी रिक्षा आहे ना? बोल तेच ना. शूटिंग करू. इकडे 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 संतोष. आता मी घोषणा देणार, मी मराठी मला मराठी मला मराठी आणि या माझ्या रिक्षात बसा, या माझ्या सचिनजी थांबा थांबा, तू इकडे आहे ना बाळा, तुझी आहे ना रिक्षा? हे त्याबद्दल सगळ्यांना बोलू, आपली पण मंडळी रिक्षावाल्यांना सोबत राहायला सांगतो. हे अजून कुठे आहे?
चला घ्या लवकर घे. घ्या गोने साहेब घ्या घे लगेच पटकन.